विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना निष्केटर या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 64 बघणार आहोत. या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलवर ऑलरेडी अपलोड केल्या आहेत. तर आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनो सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश या घटकांचा विद्यार्थ्यांनो समावेश केला आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण 50 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी. जेही विद्यार्थी पुणे महानगरपालिका, तलाठी, भूमी अभिलेख आणि पोलीस भरती या परीक्षांचं प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका सॉल्व करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तर सर्वप्रथम प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याकडे वही किंवा पान तयार ठेवा आणि वहीवर विद्यार्थ्यांनो 1 ते 50 आकडे लिहून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे 12 सेकंदाचा वेळ असेल. या वेळेत विद्यार्थ्यांनो प्रश्नाचा अंदाज व्यक्त करण्याचा आहे आणि 50 प्रश्न झाल्यानंतर आपले मार्क्स म्हणजे सपोज 50 पैकी जर 32 बरोबर आले तर 32 दुणे 64/100 हा विद्यार्थ्यांनो आपला स्कोर असणार आहे. तो स्कोर आपण खाली कमेंट करायचा आहे. तसेच प्रश्न क्रमांक 51चाही विद्यार्थ्यांनो आन्सर आपण कमेंट करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीस कोण जबाबदार होते? तर विद्यार्थ्यांनो, टायमर चालू झाला आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड कर्झन हे विद्यार्थ्यांनो 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली या फाळणीस जबाबदार होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? 1961, 1947, 51 की 71? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1961 या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? अकबर, बाबर, जहांगीर की औरंगजेब? तर ऑप्शन क्रमांक ड, औरंगजेब हा विद्यार्थ्यांनो शेवटचा मुघल सम्राट आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, सन 1857चा उठाव म्हणजे शिपाईंची भाऊ गर्दी होय असे कोण म्हणाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, प्राध्यापक न र फाटक. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, पूर्ण आंदोलनचा नारा कोणी दिला होता? तर ऑप्शन क्रमांक अ, जयप्रकाश नारायण यांनी पूर्ण आंदोलनचा नारा दिला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, डॅडॅश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डॅडॅश ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून शिर्डी ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, गुजरात हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे राज्य आहे. आणि गुजरातची कॅपिटल विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, गांधीनगर ही विद्यार्थ्यांनो गुजरातची कॅपिटल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात? तर महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे ऑप्शन क्रमांक क, विभागीय आयुक्त यांकडे सादर करतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधी सुरुवात झाली?
तर राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास ऑप्शन क्रमांक ब 2000 या वर्षी सुरुवात झाली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 जिल्हा निधीतून रक्कमा काढण्याचे आदेश कोणास आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांकडे विद्यार्थ्यांनो हे अधिकार आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? जे विद्यार्थी रेग्युलरली आपले चालू घडामोडींचे व्हिडिओ बघतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं, कारण की मी तुम्हाला मॅपद्वारे विद्यार्थ्यांनो प्रत्येक राज्याची माहिती सांगत असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड हरियाणा राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक ब सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे अमृतसर या शहरात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब ब्रह्मपुत्रा या नदीपात्रात आहे. क्वेश्चन क्रमांक 15 नीलगिरी पर्वतशृंखला कोठे स्थित आहे? उत्तराखंड राज्य, ओडिसा राज्य, महाराष्ट्र की तामिळनाडू? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू हे योग्य उत्तर आहे. तामिळनाडू राज्याची राज्यभाषा आहे तामिळ. राज्यपाल आहेत आर एन रवी. मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन आणि कॅपिटल आहे विद्यार्थ्यांनो चेन्नई. विद्यार्थ्यांनो जी अधिकची माहिती आहे ती तुम्ही नोट डाऊनही करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 कोणत्या शहरास सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक ब उदयपूर या शहरास सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 अतिपर्जन्याचा जांभा विरहित कोणत्या विभागात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ उत्तर कोकण या ठिकाणी जांभा विरहित खडक विद्यार्थ्यांनो आपणास बघावयास भेटतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 अगदी सोपा प्रश्न आहे. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक सी राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? तर मनुदेवी हा जो धबधबा आहे तो ऑप्शन क्रमांक ड जळगाव या जिल्ह्यात स्थित आहे. आणि जळगाव हे शहर आपणास माहीत असेल की जे केळीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 खालीलपैकी कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही? विद्यार्थ्यांनो ट्रिकी क्वेश्चन आहेत, काळजीपूर्वक प्रश्न वाचा. तर आपणास काय सांगितलं आहेत की मृदा प्रदूषणाचे नाही. सर्व जे कारणे आहेत ते मृदा प्रदूषणाचे आहे
त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड यापैकी नाही हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, तांबेरा हा रोग कोणत्या पिकावरती पडतो? तर तांबेरा हा जो रोग आहे तो ऑप्शन क्रमांक सी गहू या पिकावर पडतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, जमिनीचे कागदपत्रे डिजिटल करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. तर महाराष्ट्राबद्दलची काही माहिती विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा. आपली राजधानी कोणती आहेत महाराष्ट्राची? तर मुंबई ही राजधानी आहे. राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत? श्री एकनाथजी शिंदे हे विद्यार्थ्यांनो मुख्यमंत्री आहेत. विधानसभेच्या किती जागा आहेत? तर 288 विद्यार्थ्यांनो विधानसभेच्या जागा आहेत आणि विधान परिषदेचे एकूण 78 जागा आहेत. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 23 बघूयात. गुलकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर गुलकोमिया हा जो रोग आहे तो डोळ्यांचा विद्यार्थ्यांनो रोग आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन कोणते? तर ऑप्शन क्रमांक ब दगडी कोळसा हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? विद्यार्थ्यांनो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक ड उजनी हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक डी येरळा हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, कोणते राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि तामिळनाडूची विद्यार्थ्यांनो ऑलरेडी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28 आहे, मांगी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे शिखर आहे ते ऑप्शन क्रमांक बी नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर जिल्हा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30, राजस्थानातील डॅडॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक ए जैसलमेर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 31, उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोने किती परकीय चलन म्हणजे मिलियन डॉलर्स मिळवले आहेत? 4 ऑप्शन आहेत, 129, 279, 613 की 437. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी $279 मिलियन इतके मिळवलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक
32. राष्ट्रीय पर्वतारोहण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 31 जुलै, 2 ऑगस्ट, 1 ऑगस्ट की 30 जुलै? तर ऑप्शन क्रमांक सी 1 ऑगस्ट हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33. भारतातील FDI इक्विटी प्रवाहासाठी कोणता देश अव्वल देश म्हणून उदयास आला आहे? FDI म्हणजेच काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर FDI इक्विटी प्रवाहासाठी कोणता देश विद्यार्थ्यांनो अव्वल आहे? तर ऑप्शन क्रमांक डी सिंगापूर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34. व्हिएतनाम भारत द्विपक्षीय लष्करी सरावाची कोणती आवृत्ती सुरू झाली? तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. तिसरी आवृत्ती विद्यार्थ्यांनो चालू झाली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 35. वेदांतंगल पक्षी अभयारण्य आणि कुंथनकुलम पक्षी अभयारण्य ज्यांना रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात आहेत? ओडिसा, कर्नाटक, तामिळनाडू की उत्तराखंड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36. ऑगस्ट 2022 पर्यंत भारतात किती स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 75,000. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री समान शिक्षण मदत सहाय्य आणि अनुदान चिराग ही योजना सुरू केली? तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा की ओडिसा? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा. हरियाणाची कॅपिटल कोणती विद्यार्थ्यांनो? चंदीगड आहे. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर मनोहरलाल खट्टर हे विद्यार्थ्यांनो मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 38. कोणते केंद्रीय मंत्रालय सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना लागू करते? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि या प्रश्नाचा अंदाज विद्यार्थ्यांनो व्यक्त करा. तर ऑप्शन क्रमांक ब महिला आणि बाल विकास मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39. भारताचा वेटलिफ्टर कोण आहे जो 73 किलो प्रतिनिधी आहे ज्याने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले? राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच काय? कॉमनवेल्थ स्पर्धा. तर 73 कॅटेगरीमधून विद्यार्थ्यांनो कोणत्या वेटलिफ्टरने सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए अंचिता शेवली हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 40. राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी मीराबाई चानू हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि लक्षात घ्या राष्ट्रकुल स्पर्धेचं ही विद्यार्थ्यांनो कितवी एडिशन आहे? 22वी एडिशन आहे. जर तुम्हाला असं विचारलं भारतात कोणत्या वर्षी कॉमनवेल्थचं आयोजन करण्यात आलं होतं तर लक्षात घ्या 2010 या वर्षी विद्यार्थ्यांनो कॉमनवेल्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 41 बघायचा आहे. शरीर, मन, वाचा यांचे नियमन करणारा संन्यास घेण्याचा एक प्रकार कोणता? मराठी व्याकरणावरील विद्यार्थ्यांनो प्रश्न बघत आहोत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रिदंडी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42. कुलीन हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक डी शब्दसाधित या प्रकारातील आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 43.
गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर गजाली हा जो शब्द आहे तो कोकणी भाषेतील आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 44, त्याने माझे काय केले असतील या वाक्याचा विद्यार्थ्यांनो क्रियापद डॅश गटातील आहे. तर ऑप्शन क्रमांक ब विद्यार्थ हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 45, खुशामत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फारसी. म्हणजे खुशामत हा जो शब्द आहे तो फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 46 बघत आहोत. इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आपणास बघायचे आहेत. गाळलेल्या जागी 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडून ते जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला अर्थपूर्ण करायचं आहे. तर क्वेश्चन क्रमांक 46 आहे, संकेत अँड आय डॅश इंजिनियर. तर संकेत अँड आय आर इंजिनियर्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47, डॅश देअर अ हॅम्बर्गर ऑन टेबल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इज देअर अ हॅम्बर्गर ऑन टेबल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 48, देअर डॅश एनी सूप ऑन द मेनू. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, देअर इजंट एनी सूप ऑन द मेनू. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 49, देअर डॅश एनी डेंटिस्ट इन हॉस्पिटल. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, देअर आरंट एनी डेंटिस्ट इन हॉस्पिटल. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतील 50वा प्रश्न आहे, देअर डॅश नो चॉक इन द क्लासरूम. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, देअर इज नो चॉक इन द क्लासरूम. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. तर आपले 50 पैकी किती प्रश्न बरोबर आलेत हे विद्यार्थ्यांना आपण कमेंट करायचं आहे. म्हणजे आपला स्कोर कमेंट करा. सपोज 50 पैकी 32 बरोबर आले तर याला मल्टिप्लाय बाय 2 करा. 32 दुने 64 हा विद्यार्थ्यांनो आपला स्कोर असणार आहे. आणि हा जो प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे, याही प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, आपला स्कोर कमी जरी असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु आपल्याला आपल्या स्कोरमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. आणि जर प्रश्नांची उत्तरे आपणास येत नसेल तर काय करायचं आहे, कोणता जो सेक्शन आहे तो माझा वीक आहे तो आपण ओळखायचा आहे आणि त्या सेक्शनवर विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आणि लक्षात घ्या, जेवढेही तुम्ही व्हिडिओ वॉच करता तर नोट्स मेकिंग करत चला. जे प्रश्न चुकतील किंवा बरोबर जरी आले परंतु तुम्हाला वाटतंय की हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे किंवा मी फ्युचरमध्ये विसरू शकतो, तर असे प्रश्न विद्यार्थ्यांनो आपण नोटबुकमध्ये कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. याला आपण काय म्हणतो, नोट्स मेकिंगची हॅबिट म्हणतो. एक्झामपूर्वी काय करायचं असतं की एकदा नजरेखालून ही प्रश्न विद्यार्थ्यांनो घालायचे असतात. म्हणजे काय होईल की पेपरमध्ये असे जर प्रश्न विचारले तर आपल्याकडून कोणतेही चूक होणार नाही. तसंच विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या. वरील प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो जेवढेही आपले फ्रेंड सर्कल आहेत त्यांपर्यंत विद्यार्थ्यांनो शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, जर दैनंदिन चालू घडामोडींची जर प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी, त्यालाही तुम्ही विद्यार्थ्यांनो जॉईन करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.
तसंच आपण बघत असाल की आपल्या चॅनलवर डिफरंट प्लेलिस्ट आहे, जसे की ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जॉग्राफी, मराठी व्याकरण, मेंटल ॲबिलिटी, हिस्ट्री, सर्व प्रश्नपत्रिका, करंट अफेअर्स, मॉक टेस्ट, पॉलिटी, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, प्रशासकीय विभाग अशी डिफरंट प्लेलिस्ट आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण ज्याही विषयाचं प्रिपरेशन करत असाल त्यासाठी विद्यार्थ्यांनो त्या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण काय करायचं आहे की ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. तर आय होप विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. तर विद्यार्थ्यांनो, अजून एकदा व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.